नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत जावा, पूर्ण ऐका की हे एका वाहतूक व्यवस्थेवरती त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळत असते, RTO बाबत माहिती मिळत असते। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकलेसा आणि एकमेकाला शेअर केलेसा तर तुम्हाला त्याच्यातून पूर्ण माहिती मिळणार आहे। आता स्क्रॅपिंग ॲक्टची अंमलबजावणी चालू झालेली आहे। आता 15 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा ज्या मोडीत निघण्याचा कार्यक्रम आता लवकरच चालू होईल। मुंबई महानगर क्षेत्रातील 16 वर्षच्या रिक्षा ह्या मोडीत निघत होत्या, परंतु आता राज्यासाठी ह्या कायद्याची अंमलबजावणी ही होणार आहे। आता म्हणजे पहिल्या टप्प्यात राज्यातील 20 वर्षाच्या पुढच्या रिक्षा ह्या मोडीत निघतील, वाहनं मोडीत निघतील सगळे, म्हणजे रिक्षात असं नवं मोटरसायकल बी निघतील। त्यानंतर 18 वर्ष, 15 वर्षाच्या अशा टप्प्यानुसार ही वाहनं आपली मोडीत निघणार आहेत। असा हा कायदाच आहे आणि प्रत्येकानं आपलं वाहन कधी मोडीत जातं हेही बघा। आणि जुनी वाहनं घेणाऱ्यांनी मात्र लक्षात ठेवा, कुठलंही जुनं वाहन घेताना 100 वेळ विचार करा की आपण कष्टाच्या पैशानं हे वाहन आपण खरेदी करत असतो आणि 15 वर्षाच्या नंतर वाहनच भंगारमध्ये जाणार आहे। सरकार भंगार वाहन केल्यानंतर काय देईल किंवा काय नाही हा पुढचा प्रश्न आहे, परंतु जर कोण जुनं वाहन घेत असेल तर मात्र 100 वेळ विचार करा। नाहीतर तुम्ही 13-14 वर्षाचं कुठलंही वाहन घेणार, स्वस्तात मिळतं म्हणून विकणारा हा गोड बोलून विकत असतो, त्याचा फायदा तो करून घेत असतो आणि पुन्हा जर तुमचं 2 वर्षानं वाहन ते मोडीत गेलं तर मात्र आपणाला पश्चाताप होतो। हेही तितकंच खरं आहे। तर प्रत्येकानं स्क्रॅपिंग ॲक्टबाबत जागृत झालं पाहिजे आणि रिक्षावाल्यांनी तर ज्या दुसऱ्याच्या 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या परमिटच्या रिक्षा किंवा काही दलाल मंडळी बँकेच्या रिक्षा तुम्हाला आणून देतात, चालव पैसे भर आम्ही आहे, आता त्या घ्यायच्या हे तुम्ही आता बंद करा की स्वतःची गाडी, स्वतःचं परमिट, स्वतः चालवा गाडी आणि आता दुसऱ्याला काही शिप बी देण्याची काही गरज नाही। परमिट तर तुम्हाला RTOला ताबडतोब मिळत असतं, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। रिक्षावाल्यांनी तर नवीन परमिट काढा, तुम्हाला ते ताबडतोब मिळतं। त्याच्यासाठी पोलीस रिपोर्ट लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, बिल्ला, त्या गोष्टी असल्या तर तुम्हाला ताबडतोब RTOमध्ये परमिट मिळतं। शिवाय तुम्हाला रिक्षासुद्धा तात्काळ नवी मिळते। बँका वगैरे लोन देत असतात, 100% सुद्धा आजकाल बँका लोन द्यायला लागलेत, हे मात्र कोणी विसरू नका। रिक्षावाल्यांनीसुद्धा दुसऱ्याच्या बँकेतल्या वगैरे काही खिचलेल्या गाड्या, आपल्याला काय करायचं, त्यांची गाडी त्यांच्यापाशी दलालांची लपडं, पण दुसऱ्याची गाडी तुम्ही घेतली तर त्याचीही चौकशी तपासणी झाली की ती गाडीसुद्धा जप्त होणार आहे। शिवाय परवानाधारक पासिंगला नसला तरी गाडी तुमची रिक्षा पासिंग होत नसते, हेही तितकंच लक्षात ठेवा। पण जुनी वाहनं घेणाऱ्यांनी 100% हा विचार करा आणि मग जुनी वाहनं खरेदी करा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जाऊ। धन्यवाद।